परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एकदा देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना मला मोठा आनंद होत आहे. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. वचन ऐकत असताना देव आमच्याशी बोलत आहे. देवाचा आत्मा आमच्याशी बोलत आहे आणि देव त्याचा शब्द पाठवून आम्हाला आशीर्वादित करत असतो. देव त्याचा शब्द पाठवून आम्हाला आरोग्य देत असतो. ज्यावेळेस तुम्ही आपले कान देवाच्या वाणीकडे लावता, आपलं चित्त आपलं मन देवाकडे तुम्ही करता, त्यावेळेस देव त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या शब्दाच्या द्वारे, त्याच्या वाणीच्या द्वारे आम्हाला तृप्त करतो. वाणीच्या द्वारे किंवा देवाच्या शब्दाच्या द्वारे तृप्त करणं म्हणजे त्या वचनातले आशीर्वाद प्राप्त करून घेणं आहे. आणि जो कोणी देवाच्या वचनाकडे लक्ष देतो, जो कोणी देवाच्या वाणीकडे कान देतो, देव त्याला आशीर्वादित करत असतो. म्हणून आज देवाचं वचन आमच्यापर्यंत येत असताना आपलं पाचारण आपण ओळखूयात, आपलं बोलावणं आपण ओळखूयात. देवानं आम्हाला जगापासून का वेगळं केलं, जे देवानं आम्हाला जगाच्या अंधकारातून काढून आम्हाला त्याच्या अद्भुत प्रकाशामध्ये का आणलं, याची आठवण किंवा त्याचं वास्तव आम्ही नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रियानो, देवानं प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस भूतलावर होता आणि ज्यावेळेस त्यानं प्रत्यक्ष सेवेला सुरुवात केली, आम्ही पाहतो त्यानं प्रवचन ज्यावेळेस सुरुवात केलं त्यावेळेस प्रवचनामध्ये त्याचा मुख्य जो विषय जो होता तो स्वर्गाचं राज्य आम्ही पाहतो. मत्ती कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचेच आहे. त्याप्रमाणे त्याच मत्ती शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. म्हणून प्रियानो, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहतो, योहान बाप्तिस्मा करणारा योहान सुद्धा जेव्हा स्वार्थ घोषणा करत होता, वचनाची घोषणा करत होता, तेव्हा तो म्हणत होता, प्रभू आणि पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. येशू पण आम्ही पाहतो आणि स्वार्थ गात होता असताना तो हेच सांगत होता, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, याच्यातून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते, जे आज आपण तारलेले लोक आहोत, जे आज आपण विश्वासणारे लोक आहोत, जे आपण प्रभूला समर्पित झालेले लोक आहोत, की देवानं आम्हाला स्वर्गीय स्थानावर विराजमान केलेलं आहे आणि स्वर्गाच्या राज्यासाठी किंवा सार्वकालिक जीवनासाठी देवानं आम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून येशू म्हणतो, चोर येतो चोरी करणं, घात करणं, नाश करणं या हेतून येतो. मी जो आलो आहे ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं या हेतून आलेलो आहे आणि तिचा विपुल जीवन तुम्हाला प्राप्त व्हावं. म्हणून आज त्या जीवनाच्या गोष्टी आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रियानो, देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे, स्वर्गाचं राज्य माझं आहे. आम्हाला प्रत्येक विश्वासाला देवानं ते देव केलेलं आहे. पण प्रियानो, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला प्रवेश करण्यासाठी आमच्यामध्ये काही क्वालिटी असणं गरजेचं आहे. काय देवाच्या अटी आहे ते आम्ही मान्य करणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो गुणवत्ता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आज त्याच गोष्टी आज आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. स्वर्गाचा राज्य म्हणून आम्ही पाहतो, इतक्यात आम्ही पूर्ण झालो नाही प्रियानो, आम्ही त्या मार्गावर आहोत. प्रभू येशू ख्रिस्त येईल, पूर्णत्व येईल आणि अपूर्णत्व निघून जाईल, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. आणि मी पाहतो कुठल्याही चांगल्या गोष्टीला गुणवत्ता असल्याशिवाय किंवा कुठल्याही गोष्टीला गुणवत्ता असल्याशिवाय त्याचा स्वीकार होत नाही, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आमचा देव हा क्वालिटीचा देव आहे, आमचा देव हा गुणवत्ता असलेला देव आहे प्रियानो. आणि म्हणून सृष्टीची निर्मिती जेव्हा त्यांनी केली, प्रत्येक दिवसाला त्याने सांगितलं की चांगलं आहे आणि देवानं त्याला आशीर्वाद दिलेला आहे प्रियानो. मनुष्याला त्यांनी घडवलं, त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला, त्याला जीवधारी केलं आणि त्याच्यामध्ये क्वालिटी काय ओतली किंवा गुणवत्ता काय होती, तर आम्हाला देवाच्या प्रतिमेचं त्यानं बनवलेलं आहे. एक विशेष आमची कृती, एक विशेष हस्तकृती आम्हाला त्यांनी केलेलं आहे, त्याच्या प्रतिकृतीचं प्रियानो. आणि म्हणून आम्ही ते
क्वालिटी समजून घेणं किंवा त्या गुणवत्तेमध्ये असणं किंवा तो स्वभाव आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. स्वर्गाचं राज्य कोणाला प्राप्त होतं प्रियानो, आणि त्या गोष्टीविषयी देवाचं वचन आम्हाला सांगतो. प्रवचनाला येशूने सुरुवात केली. प्रथम त्याने शिष्यांना आणि शिष्यांची नेमणूक त्यांनी केली, शिष्यांची निवड त्यांनी केली, आणि त्यानंतर प्रवचनाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातच सार्वकालिक जीवनाविषयी किंवा स्वर्गाच्या राज्याविषयी तो म्हणत आहे. आणि म्हणून माझ्या भावांनो बहिणींनो, लक्ष ठेवा. आम्ही आमचं लक्ष देवाकडे लावूया, कारण स्वर्गाच्या राज्यासाठी आम्हाला देवानं वेगळं केलेलं आहे. तो वरून आला आणि वरील गोष्टी बोलला, आम्हाला त्यांनी स्वर्गीय स्थानावर ठेवलेलं आहे प्रियानो, आणि म्हणून आम्ही विश्वासानं त्याच्या मागे चालणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही पाहणार आहोत काय ती क्वालिटी आहे किंवा काय ती गुणवत्ता आहे किंवा कुठला स्वभाव किंवा कुठली अट ती आहे की ज्याच्याद्वारे आम्ही म्हणू शकतो की स्वर्गाचं राज्य माझ्यासाठी आहे, तर स्वर्गाचं राज्य त्यांच्यासाठी असं येशू म्हणतो. कोणाला म्हणत आहे? मत्ते कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या आम्ही पाहतो 3ऱ्या वचनामध्ये, जे आत्म्याने दीन ते धन्य, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हा पहा, स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? जे आत्म्याने दीन किंवा आत्म्याने लीन ते धन्य आहेत. जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य आहेत, ते आशीर्वादी. ते काय आशीर्वाद आहे प्रियानो? आशीर्वाद हा आहे की स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे प्रियानो. त्यानंतर आम्ही पाहतो सौम्य ते धन्य आहेत, आम्ही पाहतो दयाळू ते धन्य आहेत, धार्मिकतेचे भुकेले ताणलेले ते धन्य आहेत, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत. आम्ही पाहतो ज्यांचा छळ झालाय धार्मिकते करतात ते धन्य आहेत. प्रियानो, ज्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत, पण प्रियानो पहिलीच गोष्ट या ठिकाणी प्रवचनातला जे असते आपलं तोंड उघडून त्यानं प्रवचन सुरुवात केलं. पहिलाच उद्गार, पहिलंच वचन, पहिलाच आशीर्वादाविषयी तो बोलतो, जे आत्म्याने दीन ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. हालेलुया. प्रियानो, हे वचन वाचत असताना आमच्या अवस्थेकडं, आमच्या धार्मिक अवस्थेकडं किंवा आमच्या विश्वासू जीवनाकडं आम्ही आतमध्ये पाहणं किंवा डोकावून पाहणं फार आणि फार गरजेचं आहे. कारण आम्ही पाहतो वेळ संपत आलेली आहे, आम्ही पाहतो समयाचं खंडन झालेलं आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, सगळीकडे कर्फ्यू चालू आहे, लोक भयग्रस्त झाले. त्या रोगानं ते माझ्याकडे येतो की काय, ह्या रोगानं ते भयग्रस्त झाले. पण प्रियानो, असं भय बाळगण्यापेक्षा आपण रोज आत्मपरीक्षण करावं, आपण रोज देवाच्या वचनाचं मनन करावं. आम्ही देवाच्या स्वर्गाच्या आम्ही पाहतो आम्हाला देवानं वरील गोष्टीसाठी पाचारण केलंय. प्रियानो, पाचारण या शब्दाचा अर्थ आहे आमंत्रण देणं. हालेलुया. आणि किती चांगली गोष्ट आहे प्रियानो, आमची कोणती लायकी नसताना, आमची कोणती पात्रता नसताना देवानं आम्हाला आमंत्रण दिले, देवानं आम्हाला आमंत्रित केले. आम्ही पाहतो येशू म्हणतो, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले आणि जगापासून आणि वेगळं तुम्हाला केलेलं आहे प्रियानो. आणि मी पाहतो देवानं आम्हाला पाचारण केलंय, आम्हाला देवानं आमंत्रण दिलेलं आहे, आम्ही देवाला हात मारलेले आहे, देवानं आमचे हात ऐकलेले आहे, आम्हाला त्यानं निवडलेलं आहे प्रियानो. आणि मूळ प्रियानो, आम्ही या सर्व परिस्थितीकडे पाहताना घाबरून न जाता आम्ही आत्मपरीक्षण करावं. माझा आत्मा दीन आहे का? मी लीन आहे का? देवाच्या आणि स्वर्गीय राज्याची जी क्वालिटी प्रवेश करण्यासाठी ती क्वालिटी माझ्यामध्ये आहे का? ती गुणवत्ता माझ्यामध्ये आहे का? तो विश्वास माझ्यामध्ये आहे का? आम्ही पाहतो ते तपासणं फार गरजेचं आहे. प्रत्येक जन्माला आल्या प्रत्येक मनुष्याला बायबल मला सांगतो एकदा जन्म, त्यानंतर मरण आणि त्यानंतर त्याचा न्याय हा ठरलेला आहे प्रियानो. आणि स्वर्गाचं राज्य तुम्हाला मला देवानं देव केलेलं आहे. येशू म्हणतो, मी त्याच साठी आलेलो आहे, त्यासाठी वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलंय की तुम्हाला मला जीवन प्राप्त व्हावं आणि ते सुद्धा विपुल जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी बायबल मला सांगतो, जे आत्म्यानं दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. आज त्या अवस्थेमध्ये आपण आहोत का? आज त्या स्थितीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत का प्रियानो? आम्ही अतिशय आम्ही पाहतो की आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे प्रियानो. आत्म्याच्या स्वर्ग राज्याच्या प्राप्तीसाठी आत्म्यानं दीन असावं, ही पात्रता आहे, ही योग्यता आहे, ही क्वालिटी आहे, ती गुणवत्ता आहे आणि ती एक अट सुद्धा आहे प्रियानो. आणि त्याच्यामध्ये मी पात्र ठरलेलो आहे की नाही, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे प्रियानो. जुना करार नव्या कराराची सावली आहे. आणि आम्ही पाहतो ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं परमेश्वरानं आणि त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन चालला आणि त्याची आठवण करून देत असताना मोशेला परमेश्वर म्हणतो, पहा
की त्या ठिकाणं तो म्हणतो की मी तुम्हाला वळसा घालून तिकडं नेलं यासाठी की तुम्हाला लीन करावं, म्हणजे त्या वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी. आम्ही पाहतो जिथं दुधाचा मधाचा प्रवाह वाहत आहे, जिथं आणि गव्हाचं उत्तम सत्व देव खाऊ घालणार होता. आम्ही पाहतो जिथं पहाडातला मध देव आपल्या लोकांना देणार होता, अशा प्रदेशामध्ये तो घेऊन जात होता. त्या ठिकाणं खनिज संपत्ती होती, लोखंड त्या ठिकाण होतं, तांब त्या ठिकाण होतं, तिथली समृद्धीचं वर्णन देवाने केले आहे. पण प्रियानो, देवानं इस्रायल लोकांसाठी किंवा देवानं आपल्या लोकांसाठी निवडलेला हा उत्तम प्रदेश किंवा हे उत्तम वतन, प्रियानो, त्याच्यामध्ये त्याच क्वालिटी असणं गरजेचं आहे. गुणवत्ता असलेल्या प्रदेशामध्ये, चांगली क्वालिटी असलेल्या प्रदेशामध्ये सर्व काही सकस आणि आम्हाला उपयुक्त, इस्रायल लोकांना उपयुक्त ठरेल अशा ठिकाण तो घेऊन जाणारा तो देव आहे प्रियानो. आणि त्या ठिकाणं नेत असताना सुद्धा प्रियानो, ज्यांना तिथं पाठवायचं आहे त्यांची पात्रता पण देव तशी घडवत असतो प्रियानो, त्यांची योग्यता सुद्धा देव त्याप्रमाणे करत असतो प्रियानो. तुम्हाला मला स्वर्गाच्या राज्यासाठी देवानं पाचारण केलं आहे आणि त्याप्रमाणे देव आमची योग्यता घडवत आहे, त्याप्रमाणे देव आम्हाला गुणवत्ता देत आहे, त्याप्रमाणे त्या क्वालिटीचं देव आम्हाला बनवत आहे. क्वालिटी, आमच्या देवाची क्वालिटी ही उत्कृष्ट आहे. त्याच्यासारखी निर्मिती किंवा तो जे काही घडवतो त्याच्यासारखं कुणी घडवू शकत नाही प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो की इस्रायल लोकांना मिस्रातून नेत असताना आम्ही पाहतो आणि तो रस्ता थोड्या दिवसाचा होता, पण देवानं त्यांना वळसा घालून प्रदीर्घ असा प्रवास त्यांना करावा लागला. कारण का, तर ज्या प्रदेशामध्ये त्यांना न्यायचं होतं प्रियानो, ज्या वतनामध्ये देव त्यांना घेऊन जाणार होता, त्या वतनामध्ये जाण्यासाठी जी क्वालिटी असावी लागती ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हवी. आणि म्हणून हा 40 वर्षाचा प्रदीर्घ असा प्रवास देवाने त्यांच्याकडनं करून घेतला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, पहा, अनुवादाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. तुझा देव परमेश्वर ही 40 वर्षे रानातून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण ठेव. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून त्याने तुला लीन केले. 3ऱ्या वचनामध्ये की त्याने तुला लीन केले. पहा, या ठिकाणी आम्ही पाहतो नेहमी आम्ही पाहतो हा जुना करार आहे, नव्या कराराची सावली आहे प्रियानो. आम्ही पाहतो आता आम्हाला वचनदत्त देशामध्ये आम्ही पाहतो आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये देव घेऊन जाणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की इस्रायल लोकांना मिस्राच्या त्या गुलामगिरीतून, फारोच्या त्या गुलामगिरीतून, फारोच्या त्या दास्यगृहातून, निकृष्ट अशा दर्जाच्या ठिकाणातून त्यांना तो बाहेर आणणार होता. ते निकृष्ट खाणं ते खात होते प्रियानो, आणि ते कष्टाने करत ते होते. सर्व प्रकारचं प्रतिकूल त्या ठिकाणी परिस्थिती होती. पण प्रियानो, मी पाहतो की देवानं आपल्या लोकांचं कणणं ऐकलं, देवानं आपल्या लोकांचं रडणं ऐकलं आणि देवानं एक अद्भुत योजना त्यांच्यासाठी तयार केली. आणि मी पाहतो मोशेच्या आणि नेतृत्वामधून आम्ही पाहतो इस्रायल लोकांना परमेश्वराने बाहेर काढलं. आणि बायबल मला सांगतं की 40 वर्षाचा तो प्रवास देवाने त्यांना करावा लागला. ज्या प्रदेशामध्ये देव त्यांना घेऊन जाणार होता, ज्या वतनामध्ये देव त्यांना घेऊन जाणार होता, त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे प्रियानो. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो उत्कृष्ट खनिज संपत्ती होते, त्या ठिकाणी सर्व काही उत्कृष्ट फळं त्या ठिकाणी होते, उत्कृष्ट गव्हाचं सत्व त्या ठिकाणी होतं, पहाडातला मध त्या ठिकाणी होता, दुधाचा मधाचा प्रभाव त्या ठिकाणी होता, कुठल्या गोष्टीचं उन्ह त्या ठिकाणी नव्हतं. आणि जे काय होतं ते चांगल्या क्वालिटीचं होतं, उत्कृष्ट दर्जाचं होतं, गुणवत्ता त्या ठिकाणी होती प्रियानो. देव आम्हाला जे काय देतो उत्कृष्ट दर्जाचं देतो प्रियानो, टिकणार तो आम्हाला देतो. आणि त्यानं आम्हाला त्याचं वचन दिलेलं आहे. कसं ते उत्कृष्ट दर्जाचं वचन आहे प्रियानो. आम्ही पाहतो ते सर्व काळ टिकणार ते वचन आहे. त्या वचनाच्या द्वारे त्यानं आम्हाला त्याने आम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे प्रियानो. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्या अनुवादाच्या पुस्तकामध्ये तुझा देव परमेश्वर ही 40 वर्ष रानातून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण तू ठेव. हालेलुया.
कोणत्या रीतीने तो घेऊन आला प्रियानो. 40 वर्षामध्ये त्यांची वस्त्र कधी जीर्ण झाली नाहीत, त्यांच्या वाहना कधी झिजल्या नाहीत प्रियानो. त्यांना पहाडा आम्ही पाहतो त्यांना, आणि वाळवंटात त्यांच्यासाठी झरे निर्माण केले, खडकातून त्यांच्यासाठी पाणी निर्माण केलं, स्वर्गातून त्यांना मान्ना त्यांनी पाठवला प्रियानो. याची आठवण तो ठेव, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि मग तो म्हणतो की तुझा देव परमेश्वर ही 40 वर्ष रानातून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण तू कर. हालेलुया. का त्याने दुरून त्यांना घेऊन आलेला आहे प्रियानो, का त्याने त्यांना दीर्घ प्रवासामध्ये आणलेला आहे प्रियानो, तुला लीन करावे. हालेलुया. कारण ज्या ठिकाणी परमेश्वरानं त्यांच्यासाठी निवडलेला प्रदेश, त्या ठिकाणी जात त्यांना घेऊन जाणार होता प्रियानो. आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट, पहिली गुणवत्ता जर काय पाहिजे होतं, पहिला गुणधर्म जर त्यांच्यामध्ये काय हवा होता, तर आम्ही पाहतो लीनता. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की तुला लीन करावे. महत्वाची गोष्ट प्रिया, लीन करण्यासाठी आम्ही पाहतो त्यांनी, आणि 40 वर्षाचा प्रवास त्यांच्या ठिकाणी आणि त्यांच्या बरोबर त्यांनी केलेला आहे प्रियानो. आणि आम्ही पाहतो की या 40 वर्षामध्ये देवानं अद्भुतरित्या त्यांना सांभाळलेलं आहे, त्यांना आशीर्वादित केलेलं आहे प्रियानो. लीन करावं, लीनता, नम्रता किंवा दीनता अशी एक क्वालिटी किंवा असा जो स्वभाव आहे प्रियानो, जो आम्हाला उत्तम प्रदेशामध्ये घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतो, जो आम्हाला देवाच्या निवडलेल्या आणि ठिकाण घेऊन जाण्यासाठी कारणीभूत होतो. आणि ही आहे मी पाहतो ती क्वालिटी असणं गरजेचं आहे, ती गुणवत्ता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. तो शिक्का आमच्यावर मारणं गरजेचं आहे. तुला लीन करावं म्हणून हे 40 वर्ष तुला मी रानातून घेऊन गेलो, कारण ती क्वालिटी हवी आहे प्रियानो. आणि मी पाहतो नव्या करारामध्ये सुद्धा येशू तेच सांगत आहे प्रियानो, आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये न कोमजणाऱ्या वतनामध्ये, हातानं न बांधलेल्या अशा वतनामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये तो आम्हाला घेऊन जाणार आहे. येशू म्हणतो मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो, माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर तसं तुम्हाला सांगितलं असतं. मी जातो, जागा तयार झाली की पुन्हा येतो आणि तुम्हाला मी घेऊन जातो, कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं, अशी देवाची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो त्यासाठी आम्हाला काय हे वर्ष देव, हे जे आयुष्य आम्ही जगत आहोत प्रियानो, आम्ही विश्वास ठेवल्यापासून, तारण झाल्यापासून, बाप्तिस्मा झाल्यापासून प्रियानो, पापण्याला भरल्यापासून आम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. आम्ही रोज आणि रोज आमचा आत्मा दीन असणं, त्या लीन अवस्थेमध्ये असणं, दीन अवस्थेमध्ये असणं, आम्ही त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. कारण ती एक क्वालिटी आहे, ती एक अट आहे, तो एक आमचा स्वभाव असणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतो तुला लीन करावं म्हणून 40 वर्ष रानातून त्यानं तुला चालवलेलं आहे. माझ्या भावांना बहिण, ज्या लोक ताट मानेने राहिले, ज्या लोकांनी देवाच्या विरोधात बंडाई केली, आम्ही पाहतो त्या सर्वांना देवानी रानामध्ये संपवून टाकलं, त्यांची प्रेत रानामध्ये पडली, आणि बाळ, आणि मी पाहतो देवानी त्यांना वाढवलं, आणि देव त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन गेलेला आहे. त्यांना लीन त्यांनी केलेला आहे प्रियानो. आणि बायबल मला पुढे सांगतो तू त्याच्या आज्ञा, आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पहावी. हालेलुया. कसोटी पाहावी, पारखावं म्हणून प्रियानो, तुझ्या मनात काय चाललेलं आहे. आज आपल्या मनात आपण प्रश्न विचारा, आज माझ्या मनात काय चाललेलं आहे प्रियानो. माझ्या मनात सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीविषयी मी आणि थोर झालेलो आहे का, मी नेहमी तो ध्यास घेतलेला आहे का, माझ्या मनामध्ये नेहमी त्याच गोष्टीचा विचार आहे का प्रियानो. आम्ही ख्रिस्तमय झालेलो आहोत का, आम्ही ख्रिस्ताच्या विचारानं ग्रासलेले आहोत का, ज्याप्रमाणे पित्याचं येशू म्हणतो की पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणं हेच एक माझं काम आहे, आणि त्या ध्येयाकडं त्या आम्ही पाहतो त्याला जाण्यासाठी, आणि त्याच गोष्टीचा विचार तो करत होता प्रियानो. आज आम्ही तसं आहोत का. आमच्या मनात काय चाललेलं आहे. आम्हाला फक्त एकच हवंय प्रियानो, आम्हाला आशीर्वाद हवे, मला संपत्ती हवी, मला घर हवंय, मला हे हवंय, मला ते हवंय. पण प्रियानो, जी महत्वाची गोष्टीसाठी देवाने तुम्हाला पाचारण केलंय त्याच्याप्रमाणे माझी क्वालिटी आहे का, ती गुणवत्ता माझ्यामध्ये आहे का, तो स्वभाव माझ्यामध्ये आहे का प्रियानो. बायबल सांगतं आमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे देव तो ओळखतो. कुठलीही गोष्ट देवापासून गुप्त नाही प्रियानो. अंतकरातल्या गोष्टी, गुप्त गोष्टी तो उघड करणारा देव आहे. आणि म्हणतो तुमच्या हृदयाची अग्रत्वचा तुम्ही फाडा, वस्त्र फाडू नका, तर तुमच्या हृदयाची अग्रत्वचा तुम्ही फाडा. तुमच्या मनात काय चाललेलं आहे प्रियानो. देवाच्या गोष्टीविषयी तुमचं मन विचार करतं का, देवाची वचनं तुमच्या मनामध्ये आहेत का, तुझ्या मनात काय आहे. तुला लीन करावे, आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पहावी. प्रियानो, त्याच्या आज्ञा पाळशील की नाही, आज्ञांकितपणा महत्वाची गोष्ट आहे प्रियानो.
अज्ञानकीतपणा. आणि बायबल सांगतं त्या परीक्षेच्या काळामध्ये आम्ही पाहतो आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्या अज्ञानकीतपणामुळे अश्रू ढाळून त्यांनी प्रार्थना केली आणि त्याच्या अज्ञानकीतपणामुळे माझ्या प्रियानो देवानं त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. तुला लीन करावं, तुझ्या मनात काय काय चाललंय ते पाहावं आणि तू माझ्या आज्ञा पाळशील की नाही याची पाळशील की नाही याची कसोटी पाहावी आणि म्हणून त्याने ते केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो आणि त्याने तुला लीन केलेले आहे. काय केले त्याने? तुला लीन केलं आणि त्या वचनदत्त देशामध्ये तो इस्रायल लोकांना घेऊन गेलेला आहे. आज प्रियानो आपण ते लीन होऊयात, आम्ही आत्म्यानं दीन होऊयात. आत्म्यामध्ये त्या लीनता आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे प्रियानो. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करावी. क्वालिटी आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. आणि मी पाहतो याचं उत्कृष्ट उदाहरण जर कोण असेल तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही पाहतो पित्याच्या उजव्या हाताकडे तो बसलेला आहे. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आलेलं आहे प्रियानो. सर्व सत्ता अधिकार त्याच्या खांद्यावर आहे. त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नाही असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव देवाने त्याला दिले. तो स्वर्गाचं द्वार आहे. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या हातामध्ये आहे असं येशू म्हणतो. येशू म्हणतो मी मेलो होतो पण पहा 3ऱ्या दिवशी मी जिवंत झालो आणि मी युगानुयुगचा जिवंत देव आहे. प्रियानो तो आमच्यासाठी मरण पावला. आमचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलं. आमचे क्लेश त्यांनी वाहिले. आमची व्याधी त्यानं स्वतःवर घेतले. त्याला बसलेल्या माराच्या वाळानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. प्रियानो जसं देवाची इच्छा आहे किंवा जसा देवाचा नियम आहे अगदी तसंच प्रियानो त्या नियमाप्रमाणे पाप्याला जे वेतन आहे, पाप्याला जे शासन आहे ते प्रियानो आमच्यासाठी तो पाप असा झाला आणि त्या नियमाप्रमाणे त्यांनी सर्व काही सहन केलं. प्रियानो आम्ही पाहतो तो नम्र झाला, लीन झाला. बायबल आम्हाला सांगतं. आम्ही पाहतो झावळ्याच्या रविवारी आम्ही त्या गोष्टीचं मनन केलं प्रियानो. आणि मी मागे तुम्हाला सांगितलं की आम्ही फक्त तेवढ्या पुरतं मनन करतो आणि सोडून देतो प्रियानो. तो राजांचा राजा त्याला म्हणतात. तो अल्फा आणि ओमेगा आहे त्याला म्हणतात. तो प्रभूंचा प्रभू त्याला म्हणतात. तो सृष्टीचा निर्माण करता आहे. स्वर्गाचं द्वार तो आहे. मार्ग सत्य आणि जीवन तो आहे. येशू म्हणतो माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कुणी जात नाही. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल आणि जो जिवंत असून माझवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. प्रियानो आम्ही पाहतो त्याच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. त्याच्या नावामध्ये होय आणि आमेन आहे. येशूच्या नावामध्ये सर्व काही प्रियानो. आणि प्रियानो त्या पदापर्यंत आम्ही पाहतो त्याचं नाव सर्व नावाहून श्रेष्ठ का झालं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाहतो ते ज्या आणि जो नियम देवाचा होता तो नियम त्यांनी तंतोतंत पाळलेला आहे. प्रियानो त्यांनी सर्व काही पूर्ण केलेलं आहे. तो न्यायी आणि यशस्वी आहे. का तो यशस्वी झाला प्रियानो? का आम्ही पाहतो कारण त्याच्यामध्ये अज्ञानकीतपणा होता. तो आमच्यासाठी लीन झाला. आणि मग पुन्हा एकदा ते जकर्याचं पुस्तकातलं 9वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. आमेन. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. आमेन. पहिली गोष्ट आम्ही पाहतो त्याच्यातली क्वालिटी सांगितली. तो कसा आहे? न्यायी आहे. आणि तो कसा आहे? यशस्वी आहे. यशस्वी तो का झाला प्रियानो? जे काही पित्यानं त्याला आज्ञा पिलं होतं आम्ही पाहतो त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं. जी काही पित्याची इच्छा होती त्या इच्छेच्या प्रमाणे तो सर्व करत होता प्रियानो. आणि म्हणून त्याला यश मिळत होतं. आम्ही मिळालं. तो यशस्वी झाला म्हणजे मरणाची नांगी त्याने ठेचली प्रियानो. पापाची सत्ता त्याने मोडून काढली. अंधकाराची सत्ता त्याने उलटून टाकली. मृत्यूछायेच्या प्रदेशात वस्त्रांनी नवा प्रकाश पाहिला. आम्ही पाहतो ते यश आहे प्रियानो. तो न्यायी आणि यशस्वी आहे प्रियानो. पुढे काय मी पाहतो? तो लीन आहे. गाढवावर गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. शिंगरावर बसून येते. तो लीन आहे म्हणून गाढवीच्या पोरावर शिंगरावर बसून तो येत आहे आणि तो लीन झाला आमच्यासाठी.
तो पूर्ण देव आम्ही पाहतो, राजांचा राजा तुमच्यासाठी माझ्यासाठी मनुष्य रूप धारण करून तो या जगात आला. पूर्ण मनुष्य तो होता, पूर्ण देव तो आहे, आमच्यासाठी लीन झाला. वधस्तंभावरचं मरण त्यांनी सोसलं आणि त्याच्यामधले प्रियानो त्या लीनतेमुळं आम्ही पाहतो, त्या नम्रतेमुळं, त्या अधीनतेमुळं, त्या आज्ञांकितपणामुळं आम्ही पाहतो सर्वोच्च नाव, सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला मिळालं. प्रियानो, जी काही टिकणार तुम्हाला मिळवायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याग करणं, त्यासाठी तुमच्यामध्ये ती गुणवत्ता असणं, त्याच्यामध्ये त्याप्रमाणे तुमच्यामध्ये तो स्वभाव असणं फार गरजेचं आहे. येशू नुसता उगाच राजांचा राजा झाला नाही प्रियानो. सर्व नाव श्रेष्ठ नाव त्याला का मिळालं? तो पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे प्रियानो, कारण पित्याला हवा तो यज्ञ त्यांनी सादर केला, जो यज्ञ तुमच्या माझ्या कल्याणासाठी होता प्रियानो. आणि म्हणून फिलिप्पीकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास काय म्हणतो? फिलिप्पीकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 5 ते 10 वचनामध्ये येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचे उदाहरण पहा. येशूचं नम्रता आणि आमच्यासाठी उत्कृष्ट उदाहरण जर काय असेल तर येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही त्या नम्रतेचं ते उदाहरणाकडे आपण लक्ष देऊयात प्रियानो. आणि आज आम्ही पाहतो की तुम्हाला मला स्वर्गाच्या राज्यासाठी देवानं वेगळे केले, स्वर्गीय स्थानावर त्याने तुम्हाला मला बसवलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आमच्यामध्ये ती गुणवत्ता असणं, आमच्यामध्ये तो ईश्वरी स्वभाव असणं, लीनता असणं आमच्यामध्ये गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण ती काळजी घेऊयात. काय लिहिलंय पहा? असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. असली जी चित्तवृत्ती, चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे स्वभाव. हालेलुया. तुमच्या मनाचा स्वभाव, तुमच्या चित्ताचा स्वभाव, तुमची चित्तवृत्ती, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई येऊ असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. तसली चित्तवृत्ती, तो लीन होता, तो लीन झाला, तो नम्र झाला, त्याच्यामध्ये आज्ञांकितपणा होता आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे करायचं हे तो कधी विसरला नाही प्रियानो. ती चित्तवृत्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मला त्या ठिकाणी देवाने पाचारण केलेलं आहे, मला स्वर्गीय राज्यासाठी देवाने पाचारण केलंय, मग त्यासाठी मला काय काय करायचं आहे, त्यामध्ये माझ्यामध्ये कुठल्या क्वालिटी येणं गरजेचं आहे, त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करावं आणि रोज त्या गोष्टी आम्ही अनुकरणामध्ये असा आणाव्या. आणि म्हणून तो म्हणतो, देवाचा दास म्हणतो, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई येवो. हालेलुया. पुढं तो देवाच्या स्वरूपाचा असूनही तो देवाच्या स्वरूपाचा, देवासारखा, देवाच्या स्वरूपाचा, परात्पराचा पुत्र देव म्हणून येशू म्हणतो, ज्यानं मला पाहिलंय त्यानं पित्याला पाहिलंय. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही. पुढं तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला फारच उंच केलं आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. पहा, देवबाप ही वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो प्रिया. ख्रिस्ताचा स्वभाव या ठिकाणी वचनाद्वारे देवानं प्रगट केलेला आहे. देव पवित्र आत्म्याच्या द्वारे तो स्वभाव आमच्या समोर प्रगट करत आहे किंवा उघड करत आहे किंवा स्पष्ट करत आहे प्रियानो. यासाठी की ती चित्त वृत्ती आम्ही अंगी ल्यावी, आम्ही प्रभू सारखं असावं, आम्ही ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हावं. कारण जोपर्यंत ती क्वालिटी माझ्यामध्ये येत नाही, जोपर्यंत तो स्वभाव माझ्यामध्ये येत नाही, जोपर्यंत तो गुणधर्म माझ्यामध्ये येत नाही, मला सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गाचं राज्य मला प्राप्त होऊ शकत नाही प्रिया.
सर्व नावाहून श्रेष्ठ नाव उगाच त्याला मिळालं नाही प्रियानो. जे काही टिकणारं, जे काही सर्वोत्कृष्ट ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रियानो आमच्यामध्ये लीनता असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो आपली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो प्रियानो. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया रोज आणि रोज वचनाप्रमाणे आचरण आपण करूया. पुढे बायबलमध्ये म्हणतो तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ त्याने मानला नाही. तर प्रियानो त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी छळ सहन केला, त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी निंदा सहन केली, त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ त्याने मानला नाही प्रियानो. मनुष्य रूप धारण करून तो या जगामध्ये आला प्रियानो. पुढे बायबलमध्ये सांगतो तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप त्याने धारण केले. काय केलं त्याने? स्वतःला रिक्त केलं प्रिया. आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःला रोज रिक्त करावं प्रियानो. देवाच्या वचनानं आम्ही भरावं प्रियानो. ईश्वरी स्वभावाचं आम्ही विभागी व्हावं. आम्ही स्वतःला रिक्त करावं, कारण जोपर्यंत आम्ही स्वतःला रिक्त करत नाही म्हणून आम्ही पाहतो वधस्तंभ उचल आणि चल माझ्या मागे ये. देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. वधस्तंभ उचलणं म्हणजे स्वतःचा नाकार करणं आहे. वधस्तंभ उचलणं म्हणजे स्वतःला रिक्त करणं आहे. आम्ही पाहतो त्याने स्वतःला रिक्त केले आणि आम्ही पाहतो मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. आणि हे सर्व तुमच्या माझ्या कल्याणासाठी, हे सर्व तुम्हाला मला स्वर्गाचं राज्य मिळावं यासाठी, आम्ही या अंधकारातून आम्ही त्या प्रकाशामध्ये चालावं, आम्ही त्या सार्वकालिक वचनाचे वाटेकरी व्हावं म्हणून हे सर्व काही घडलेलं आहे. देवानं ते केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याच गांभीर्यानं, आम्ही सुद्धा त्याच तळमळीनं त्या वचनाकडे लक्ष देऊयात की मी कोण आहे, मला कशासाठी निवडलंय, मला कुठं देवानं ठेवलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष मिळवण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे प्रियानो. याकडं आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. जगातलं किती आम्ही कमवलं तरी ते काय आम्हाला पुरणार नाही प्रियानो. आणि किती काय असलं तरी आमची भूक कधी त्याची जगातली संपणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं जेवढं तुझ्याकडे आहे त्याच्यामध्ये तू समाधानी राहा. पुरवायला देव समर्थ आहे प्रियानो. पण आज आपण ज्या गोष्टीसाठी देवाने मला वेगळं केलंय त्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि त्याने स्वतःला रिक्त केले, आपणही स्वतःला रोज रिक्त करूया. देवाच्या वचनानं स्वतःला आणि भरूयात प्रियानो. पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होऊन देवाच्या मागे आपण चालूयात, म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळतील. आणि मी पाहतो 8व्या वचनामध्ये काय लिहिले, आणि मनुष्य प्रकृतीचे प्रगट होऊन त्याने मरण आणि ते वधस्तंभाचे मरण सोसले इथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केलेला आहे. पहा लीन कसं केलेलं आहे. तो प्रदेव आहे, तो परात्पराचा पुत्र आहे आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट तो झाला प्रियानो. कारण नीतिमान मनुष्य अनितिमान लोकांसाठी वधाच्या जगामध्ये आला. तुमचं माझं पाप त्याने स्वदेही वाहून वधस्तंभावर नेलं. मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण, शापित मरण, जे मरण तुमच्या माझ्या वाट्याला होतं ते शापित मरण त्यांनी सहन केलं, ते सोसले इथपर्यंत. काय केलेलं आहे? त्यानं आज्ञा पालन करून स्वतःला रिक्त लीन केलेला आहे. जोपर्यंत तुम्ही देवाच्या आज्ञा पाळताय प्रियानो, आज्ञांकितपणा तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये तो स्वभाव जो किंवा ती क्वालिटी जी स्वर्गीय राज्यासाठी उपयुक्त ठरणारी प्रियानो ती तुमच्यामध्ये येणार नाही. आणि म्हणून आज्ञा पालनामध्ये तुम्ही तत्पर राहा. येशू म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. आणि म्हणून देवाच्या आज्ञेकडे आम्ही लक्ष द्या. येशूचा स्वभाव आम्ही पाहतो तो आज्ञांकित होता, पित्याच्या आज्ञेकडे त्याचं लक्ष होतं आणि त्याच गोष्टी तुम्हाला मला करायच्या आहेत. याकडे आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो त्याने आज्ञा पाळली आणि त्यानं स्वतःला लीन केले. हालेलुया. म्हणजे लीनता येण्यासाठी किंवा तो स्वभाव माझ्यामध्ये निर्माण होण्यासाठी मी आज्ञांकित असणं गरजेचं आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगतो शमूएल म्हणतो की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे आहे. कारण आज्ञांकितपणा म्हणून रोज देवाच्या आज्ञा पाळा. आज्ञांकितपणामध्ये तुम्ही असा. वचन काय शिकवतं तिकडे लक्ष द्या. वचनाप्रमाणे अनुकरण करा. ऐकलेल्या गोष्टीवर विशेष लक्ष द्या, नाहीतर कदाचित तुम्ही त्यापासून वाहून जाल. आणि म्हणतो आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे पहा आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले आणि म्हणून त्यानं स्वतःला लीन केलं. यामुळे देवानं त्याला फारच फार उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. काय नाव आहे प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्त सर्व नावाहून श्रेष्ठ नाव.
ज्या नावामध्ये आम्ही पाहतो आंधळ्यांचे डोळे उघडले जातात, लंगड्यांना पाय मिळतात, आम्ही पाहतो मेलेले जिवंत होतात, लंगडा हरणाप्रमाणे उड्या मारू शकतो प्रियानो, असाध्य व्याधी निघून जातात, भूत निघून जातात, भूत त्याच्या समोर थरथर कापतात देवा प्रियानो, कारण सर्व नावाहून श्रेष्ठ नाव देवानं त्याला दिलेलं आहे. त्या नावासारखं दुसरं नाव नाही. आकाशाखाली मनुष्य मात्रामध्ये एकच नाव आहे, ज्या नावामध्ये तारण आहे, सामर्थ्य आहे, मरणातून सुटका आहे, सार्वकालिक जीवन आहे. ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो. आणि त्या नाव ते सर्वश्रेष्ठ नाव त्याला मिळालं. कशामुळं प्रियानो? देवाच्या आज्ञा पाळल्यानं, लीनतेमुळे प्रियानो. आणि ह्यामुळे देवाने त्याला फार उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काय आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. म्हणजे स्वर्गातला अधिकार त्याला आहे, पृथ्वीवरला अधिकार त्याला आहे, पृथ्वी खालचा अधिकार त्याला आहे, आणि प्रत्येकाने येशूच्या नावामध्ये गुडघे टेकावे. म्हणून येशू म्हणतो, मी मेलो होतो पण तिसऱ्या दिवशी मी जिवंत झालो आणि मी युगानुयुगाचा जिवंत आहे, आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या हातामध्ये. तो आम्ही पाहतो तो जीवनाचा अधिकारी आहे आणि त्याच्या हातामध्ये सत्ता आहे प्रियानो. आम्ही पाहतो यशायाचा ग्रंथ याच्या 9वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये लिहिले, त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हा किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. आमचा देव हा अवेशी देव आहे. आणि या ठिकाणी त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तिथून पुढे ते सर्व काळ न्यायाने, धर्माने दृढ आणि स्थिर करील. तो अधिकार त्याला आहे प्रिया. स्वर्गाचा अधिकार त्याच्या जवळ आहे, तो स्वर्गाचं द्वार आहे. आम्ही पाहतो पृथ्वीवरला अधिकार त्याला आहे, कारण तो आणि त्याने तो वधस्तंभावरचं मरण सोसलं, लीन तो स्वतःला त्याने केलेला आहे आणि ते अधिकार देवाने त्याला दिले. सर्व नाव श्रेष्ठ नाव त्याला दिलेलं आहे. आणि आम्ही पाहतो तो पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी तो मध्यस्थी करत आहे प्रियानो, आणि देव ती मध्यस्थी मान्य करत आहे. हालेलुया. आणि म्हणून जे आत्म्यानं दीन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. उत्कृष्ट उदाहरण आम्ही पाहिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि त्याच ख्रिस्ताचा स्वभाव, त्याच ख्रिस्ताची चित्तवृत्ती आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे प्रियानो. जे आत्म्यानं दीन ते धन्य, कारण त्या स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही आत्म्यामध्ये दीन व्हावं, देहामध्ये नाही. देहाचं चिंतन मरण आहे, आत्म्याचं चिंतन जीवन आहे प्रियानो. आणि म्हणून तो म्हणतो जे आत्म्यानं दीन ते धन्य आहे. निकोदेमसला येशू म्हणतो योहानाच्या सुवर्तमानामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. जे देहापासून जन्मले ते देह आहेत, जे देहापासून जन्मले ते देह आहेत, आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे. जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे प्रियानो. आमचा जन्म देहानं आई वडिलांच्या पोटी झालेला आहे, पण आता मात्र आम्ही पाहतो आमचा नवा जन्म पाण्यानं आणि आत्म्यानं जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य कुणाला पाहता येत नाही. नव्यानं जन्मल्याशिवाय प्रियानो, हा नव्यानं जन्म जो आहे तो आत्म्यानं जन्म आहे प्रियानो. आम्ही पाहतो जीवना आणि देवाच्या वचनाच्या सर्व काळ टिकणारा, सदाजीवी टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे आम्हाला त्याने पुन्हा जन्म दिलेला आहे. आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे, आणि आमचा नवा जन्म आत्म्यापासून झालेला आहे. आम्ही आत्मा आहोत. आणि म्हणून देव आत्मा आहे, आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करावी. म्हणून जे आत्मा आहे, जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत प्रियानो. आणि आत्म्यामध्ये आम्ही दीन असावं, देवाचं वचन आम्हाला सांगतो. योवाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये मी पाहतो, पण मानवाच्या ठायी आत्मा असतो, सर्व समर्थाचा श्वास त्यास बुद्धी देतो. पण मानवाच्या ठायी आत्मा असतो, मानवाच्या ठायी आत्मा असतो, सर्व समर्थाचा श्वास त्यास बुद्धी देतो. पहा, मानवाच्या ठायी आत्मा असतो, आणि त्या जो आत्मा आमच्या ठायी आहे त्या आत्म्यामध्येच आम्ही लीन व्हावं, कारण आमचा जन्म आत्म्यानं झालेला आहे प्रियानो. आम्ही पाहतो पण मानवाच्या ठायी आत्मा असतो, आणि सर्व समर्थाचा श्वास, देवाचा श्वास त्यास बुद्धी देतो. आज देव आम्हाला बुद्धी देत आहे. आज देवाचा श्वास आम्हाला बुद्धी देत आहे. आम्हाला तो शिकवत आहे, आम्हाला तो शहाणपण देत आहे, आम्हाला तो ज्ञान देत आहे की तुम्ही आत्म्यामध्ये दीन व्हा, आत्म्यामध्ये लीन व्हा, यासाठी की स्वर्गाचं राज्य तुमचं आहे ते तुम्ही प्राप्त करून घ्यावं.
आणि म्हणून मी पाहतो देवानं दिलेला आत्मा देवाकडे पुन्हा जातो. उपदेशकाचं पुस्तक याचा 12वा अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये सांगितले की देवानं दिलेला आत्मा देवाकडे पुन्हा जातो. देह शरीर मातीचा आहे, मातीला पुन्हा मिळतं प्रियानो, पण त्याच्यामध्ये असलेला आत्मा तो देवाकडे जातो, तो मरत नाही. आणि तीच आमची खरी ओळख आहे, जो देवाकडे जातो प्रियानो. आणि मी पाहतो प्रत्येकाचा न्याय ठरलेला आहे, प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाला प्रतिफळ देण्यासाठी देवाकडे आहे. बायबल आम्हाला सांगतो जेव्हा माझा आत्मा देवाकडे जाईल, जेव्हा तुमचा आत्मा देवाकडे जाईल, तो जर दीन असेल, तो जर लीन असेल, तो जर देवाच्या वचनामध्ये चाललेला असेल, तर प्रियानो सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गाचं राज्य तुम्हाला मला मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं मानवाच्या ठायी आत्मा असतो आणि सर्वसमताचा श्वास त्याला बुद्धी देतो. आज तो श्वास आम्हाला बुद्धी देत आहे, आज तो देवाचा आत्मा आम्हाला बुद्धी देत आहे, आज देवाची वाणी आम्हाला शिकवत आहे. जे आत्म्यानं दीन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. हालेलुया. आणि मी पाहतो देवाचा यज्ञ म्हणजे काय आहे. सोनं रूप देवाला आवडतं का प्रियानो? त्यांनी काय देव संतुष्ट होत नाही. आम्ही पाहतो भग्न आणि अनुतप्त हृदय देव कधी तुच्छ मानत नाही. बायबल वाचत आम्ही अर्पण आणतो, पण प्रियानो ती देवाची आज्ञा आहे. आम्ही दशमांश आणतो भांडारात, ती देवाची आज्ञा आहे. पण देवाला खरा आनंद, खरा संतुष्ट देव कधी होतो प्रियानो? आम्ही पाहतो स्तोत्र संहिता 51 अध्याय 17 वचन, ज्या समागमाचं पाप आम्ही पाहतो, व्यभिचाराचं पाप आणि दाविदाकडनं घडलं, तो पश्चाताप करतो, देवाला तो शरण येतो, आपल्या पापाची कबुली देतो. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणतो पहा, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ हा मानला. पहा देवाला यज्ञ सुद्धा कुठला आवडतो पहा. काय देवाचा यज्ञ म्हणजे भग्न किंवा मोडलेला आत्मा. माझ्या भावांनो बहिणीनो, आम्ही रोज आत्मपरीक्षण करावं, आमच्या चुका आपण देवाजवळ कबूल कराव्यात. मी कुठं चुकत आहे, मी कुठं पाप करत आहे, आमच्या देवापासून कुठली गोष्ट गुप्त राहत नाही. आणि आम्ही पाहतो दाविदानं केलेलं पाप आणि संदेशाने त्याला दाखवलं, त्याच्यासमोर उघड केलं, प्रगट केलं, आणि आम्ही पाहतो त्यांनी पश्चाताप केलेला आहे. आणि म्हणून देवाचं वचन वाचतं तर देवाचं यज्ञ म्हणजे काय? भग्न आत्मा. हालेलुया. भग्न आत्मा, मोडलेला आत्मा प्रियानो. आम्ही रोज आत्मपरीक्षण करावं, आपल्या पापांचा पश्चाताप देवाजवळ करावा, आपल्या पापांची कबुली देवाजवळ द्यावी. जो आपली चूक कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया करणारा तो देव आहे प्रियानो. नीट लक्ष देऊन ऐका, देवाचा यज्ञ म्हणजे काय, देवाला सादर झालेला यज्ञ म्हणजे काय. भग्न आणि यज्ञ म्हणजे भग्न आत्मा आहे. आणि देव भग्न आणि अनुतप्त हृदय तुच्छ मानित नाही, किंवा आम्ही पाहतो तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. भग्न आत्मा हा देवासाठी केलेला यज्ञ आहे प्रियानो. पश्चातापी अंतःकरणानं आम्ही देवाला शरण जाणं गरजेचं आहे प्रियानो. आम्ही ते आमचं पाप कबूल करत नाही, आम्ही आमचं आत्मपरीक्षण कधी करत नाही, आम्ही स्वतःच्या आतमध्ये कधी डोकावून पाहत नाही प्रियानो. आम्हाला ज्या गोष्टीसाठी देवाने पाचारण केलंय त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही प्रियानो. आम्ही त्या ध्येयाकडे लक्ष देत नाही. आमचं तेच एक काम आहे. पौल म्हणतो की तेच एक माझं काम आहे, मर्यादेवर खुणेपर्यंत धावणं, तेच एक माझं काम आहे. आज तेच काम तुमचं आणि माझं आहे का प्रियानो? आम्ही स्वतःला खूप काम लावून घेतले, आम्ही स्वतःला फार कर्तव्याने जखडून घेतले प्रियानो. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं मनुष्य कर्तव्य काय एकच आहे की परमेश्वराचं भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. उपदेशक म्हणतो काय म्हणतो? देवाचं भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. परमेश्वराचं भय धरल्यानं आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होते आणि आज्ञा पाळल्यानं आमच्यामध्ये लीनता येते. लीन स्वभाव आमच्यामध्ये तयार होतो जो ख्रिस्ताचा आहे. त्याच्या लीनतेमुळं आम्ही पाहतो त्याला सर्वोच्च नाव, सर्व नाव श्रेष्ठ नाव त्याला मिळाले. आणि जेव्हा ती लीनता, तशी लीनता माझ्यामध्ये येते प्रियानो, आम्हाला स्वर्गाचं वतन मिळणार आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे, आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत. अनंत काळचं जीवन प्रभूवर आमचं असणार आहे प्रियानो. त्यासाठी या भूतलावर आम्ही आमची तयारी करणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन वाचतं देवाचा यज्ञ म्हणजे भग्न आत्मा आहे प्रियानो. आमच्या चुका आम्ही कबूल करून सोडून देणं गरजेचं आहे. पुढे बायबल आम्हाला सांगतं मनुष्याचे नीतिसूत्राचं पुस्तकाचं 16वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. वाचा नीतिसूत्र याचा 16वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध
शुद्ध असतात त्याच्या दृष्टीने मनुष्याला वाटतं माझे मार्ग शुद्ध आहेत, मी चुकत नाही, माझ्याकडनं काही चूक होत नाही. परमेश्वर तो बायबल सांगतो मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात. कधी कोणी आपली चूक कबूल करत नाही. मी चुकलो असं म्हणणं लोकांना फार अवघड जातं प्रियानो, कारण प्रत्येक जण स्वतःला परिपूर्ण समजतो, प्रत्येक जण मी चुकत नाही असं म्हणतो, आणि ते घमेंड आहे प्रियानो, तो एक गर्व आहे प्रियानो, तो एक व्यर्थ अभिमान आहे जो आम्हाला नाशाकडे घेऊन जाणार आहे, ताट स्वभाव आहे. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहे. वाचा. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. लक्ष देऊन ऐका प्रियानो, देव आत्मे तोलून पाहणारा आहे प्रियानो. जो भग्नात्मा आहे त्याला आशीर्वाद देणारा आहे, त्याला आणि त्याच्या राज्यामध्ये घेणारा आहे, त्याला जवळ घेणारा तो आहे प्रियानो. आणि आत्मे तोलून पाहणारा तो देव आहे, कारण देव आत्मा आहे प्रियानो. आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरीपणा करावी. आमचा नवा जन्म हा पाण्यानं आणि आत्म्यानं झालेला आहे प्रियानो. आत्मे तोलून पाहणारा देव आहे, तो पक्षपात करणार नाही. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाला फळ देणारा तो देव आहे प्रियानो. तो तोंड बघून न्याय करणार नाही. आम्ही पाहिलं की तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे, आणि तो आत्मे तोलून पाहतो. लक्ष द्या. म्हणून माझा आत्मा सुस्थितीमध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो, आणि त्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे, त्याची जबाबदारी माझ्या आत्म्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे प्रियानो. देव ते तोलून पाहणार आहे, आणि त्या न्यायाच्या दिवशी प्रियानो जर ते तोलून पाहत असताना जर मी योग्य भरलो, त्याच्या इच्छेप्रमाणे जर माझं वर्तन असेल, तर स्वर्गाचं राज्य मला मिळणार आहे. आम्ही पाहतो आम्ही पाहतो पेत्राचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय 5 आणि 6 वचन. तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रता रूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो. पहा, देव कुणाचा विरोध करतो? गर्विष्ठांचा. ताठ माने. आम्ही पाहतो त्या प्रवासामध्ये सुद्धा जे ताठ मानेने वागले, जे गर्विष्ठपणामध्ये चढेलपणाने गेले प्रियानो, त्याचा नाश देवानं केलेला आहे. आणि म्हणून देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. कृपा करतो म्हणजे काय करतो प्रियानो? लीनांवर कृपा करतो म्हणजे त्याला स्वर्गाचं वतन तो देतो प्रियानो. ती एक कृपा आहे, आणि त्याच कृपेमध्ये आम्हाला बलवान होणं गरजेचं आहे. तो लीनांवर कृपा करणारा देव आहे. आमचा आत्मा सुस्थितीमध्ये ठेवणारा तो देव आहे. आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्याचं वतन देणारा तो देवाचा आत्मा आहे, देव आहे, आणि तो लीनांवर कृपा करणारा देव आहे. आणि म्हणून 6व्या वचनामध्ये लिहिले, याच तो देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. देवाच्या हाताखाली लीन व्हा, तुम्हाला उंच करण्यासाठी प्रियानो. त्या न्यायाच्या दिवशी त्याने म्हणावं, हे माझ्या भल्याने विश्वास सुद्धा असा, हे घे तुझं वतन. आणि म्हणून जो कोणी त्याचा, आणि प्रत्येकाने आपला मुकुट राखून ठेवावा, कोणी हिरावून घेऊ नये, म्हणून तो जपून ठेवणं गरीब आणि गरजेचं आहे प्रियानो. यशाचा ग्रंथ याचा 29 अध्याय आणि त्याचं 19 वचन. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल म्हणजे वाढेल. लोकातील दीन जन इस्रायलाच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. पहा, इस्रायलाचे आम्ही पाहतो लोकातील दीन जन. पहिली गोष्ट आहे नम्र जनांच्या परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल. माझा आनंद तुमच्या ठाई पूर्ण होईल. ज्यावेळेस तुम्ही लीन होता, तुम्ही दीन होता प्रियानो, परमेश्वराच्या ठाईचा म्हणजे परमेश्वरामध्ये असलेला तुमचा आनंद वृद्धी पावेल, तो वाढेल, कारण देवाला हवं तसं तुम्ही जीवन जगत आहात प्रियानो. लोकातील दीन जन इस्रायलाच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. आनंद आहे प्रियानो. आनंद त्या ठिकाणी आहे, उल्हास त्या ठिकाणी. हा दिवस परमेश्वराने नेमलाय, त्यात आपण उल्हास व आनंद करू. देवाचं वचन आम्हाला सांगतं, म्हणजे काय करलं, तो मिळण्यासाठी मी काय करावं? आम्ही दीन व्हावं प्रियानो, आम्ही लीन व्हावं, आम्ही रोजच्या रोज त्याच्या आज्ञा पाळाव्या आणि स्वतःला लीन करावे, म्हणजे तो आनंद, तो उल्हास आम्हाला प्राप्त होईल. बायबल आम्हाला सांगतो येतो याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये, नीच स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा. हालेलुया. देवानं आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेलेला आहे, आणि म्हणून आम्ही अभिमान बाळगणं गरजेचं आहे.
आणि म्हणून लक्ष देऊन आम्ही ऐकावं. एका ठिकाणी लोकऋषी वर्तमानामध्ये सुद्धा आणि 6व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये त्याने म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. आमच्यामध्ये ती क्वालिटी, आम्ही ते प्रयत्न करा प्रियानो. आणि ती क्वालिटी तुमच्यामध्ये त्यावेळेस येईल माझ्या भावना बहिणींनो. रोज प्रभूच्या आज्ञेमध्ये चाला भावानं, रोज प्रार्थना करा, रोज त्याची उपासना करा, रोज त्याच्या वचनाचं मनन करा, त्याच्या शास्त्रामध्ये रममान व्हा. त्याने जे काही सांगितलंय ते तुम्ही करा. तेव्हा त्याने स्वतःला आणि दासपणाचा आणि त्याने स्वतःला गणलेला आहे प्रियानो. आपण त्या अवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो आपल्या शिष्यांकडे लक्ष देऊन म्हणतो, दृष्टी लावून म्हणतो, अहो दीनांनो. शिष्य कसे त्याचे दीन आहेत. म्हणून तुम्ही आणि मी आहोत का दीन माझ्या भावाला बहिणो? आत्म्यामध्ये आम्ही दीन आहोत का? आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही ताट स्वभावाचं जगत आहोत प्रियानो. आम्ही व्यर्थ अभिमानाने फुगलेलो आहोत प्रियानो. आम्ही स्वतःला पारखावं. आणि म्हणतो अहो दीनानो तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. हालेलुया. गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. नीतिसूत्राच्या 29 अध्यायाच्या 23 वचनामध्ये पाहायला मिळतं, ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. काय सन्मान आहे त्याला? नम्र चित्ताला सन्मान का आहे? तो स्वर्गीय स्थानावर बसवलेला आहे. तो देवाच्या समागमामध्ये आहे. देवाचा वरद हस्त त्याच्यावर आहे प्रियानो. आणि याच्यासारखा दुसरा सन्मान कुठलाही नाही. दाविदाला रानातून काढून इस्रायलाच्या राजपदावर बसवलं आणि तो म्हणतो माझी कुठली पात्रता नसताना तू माझा मान राखलास, तू माझा सन्मान केला. आज आपण आपल्याकडे पाहूयात, आपली कुठली लायकी नसताना, आपली कुठली पात्रता नसताना, आम्ही पापामध्ये जन्मलेला असताना सूर्य प्रियानो त्याने आमची आठवण केली आणि आम्हाला त्यानं नम्र चित्ताचं बनवलंय. आम्हाला सन्मान त्यानं दिलेला आहे. आम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले लोक आहोत प्रियानो. 1-2-3 वचन आपण वाचूया आणि प्रार्थना करूया. पहा देवाचं वचन आम्हाला सांगतं, यशाचा ग्रंथ याचा 57 अध्याय आणि त्याचं 15 वचन. त्यामध्ये लिहिलंय, कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीमध्ये वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो मी उच्च व परम पवित्र स्थानी आणि वसतो. तसेच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठाई मी वसतो. ज्याचे चित्त कसं आहे? अनुतापयुक्त आणि नम्र आहे, त्याच्या ठाईही मी वसतो. म्हणून देवानं माझ्या ठाई वस्ती करावी तर आम्ही अनुतापयुक्त असणं गरजेचं आहे प्रियानो. आम्ही लीन होणं गरजेचं आहे. आम्ही नम्र होणं गरजेचं आहे. आणि तो स्वर्गात वस्ती करणारा देव त्यांच्या ठाई तो वस्ती करतो प्रियानो. आणि येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो. नम्र जनांचं आत्म्याचं संजीवन करणं म्हणजे नक्की काय करणं आहे? तो दीन करणं आहे, तो लीन करणं आहे. संजीवित होणं म्हणजे नम्रता येणं आहे. हालेलुया. संजीवित होणं म्हणजे दीन स्वभाव आमच्यामध्ये येणं. संजीवित होणं म्हणजे ईश्वरी स्वभावाचं विभागी आम्ही होणं. संजीवित होणं म्हणजे आम्ही पाहतो ख्रिस्ताची चित्तवृत्ती परिधान करणं आहे. संजीवित होणं म्हणजे प्रियानो देवा समान होणं आहे प्रियानो. आज मी संजीवित खऱ्या अर्थानं झालोय का नाही प्रियानो? आम्ही आत्मपरीक्षण करावं. आम्ही केवळ प्रियानो समयाचे संजीवत असू नये. काही लोक केवळ आणि प्रसंगानुरूप ते संजीवन असतं प्रियानो. आज असतं, 2 दिवस असतं आणि मग निघून जातं. परत कधीतरी ते येतं, 10-15 दिवस टिकतं, महिनाभर टिकतं, परत ते जातं. अशी संजीवन काही उपयोगाचं नाही प्रियानो. आमचा आत्मदेवानी संजीवित केलेला आहे प्रियानो. म्हणजेच तो नम्र केलेला आहे, तो दीन केलेला आहे. आणि मी पाहतो देवानं आम्हाला स्वर्गाचं राज्य देव केलेलं आहे. आम्ही पाहतो थेसलोनिकराचं पत्र याचा पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 12 वचन. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे. पहा या ठिकाणी बायबल म्हणतो, जो देव आपल्या राज्यात म्हणजे स्वर्गीय राज्यात आणि गौरवात, देवाच्या गौरवामध्ये तो गौरवाने येत आहे. त्याने आपल्या मंडळीला गौरवयुक्त मंडळी अशी केलेला आहे प्रियानो. आणि जो देव आपल्या राज्यात म्हणजे स्वर्गाच्या राज्यात आणि गौरवात तुम्हास पाचारण करत आहे. मगाशी मी तुम्हाला अर्थ द्यायला, पाचारण म्हणजे आमंत्रण देणं आहे प्रियानो. आणि देवानं तुम्हाला मला आमंत्रित केलेलं आहे. आम्ही पाहतो नुसतं आमंत्रण केलं नाही तर प्रियानो त्याप्रमाणे माझी योग्यता त्यानं केलेली आहे. एखाद्या घरामध्ये मी पाहतो आणि लग्न कार्य असलं म्हणजे एक थीम असते प्रिया, एक कलर कोड असतो.
की त्याच कलर कोडचे महिलांचे ड्रेस असणार, त्याच कलर कोड म्हणजे पुरुषांचे आणि ड्रेस किंवा ते सूट असणार, त्याच कलर कोड आम्ही पाहतो की तो स्टेजचा बॅकग्राऊंड असतो किंवा जी काही सजावट असेल त्या प्रियानो ती आम्ही पाहतो, ते आम्ही पाहतो. त्याप्रमाणे आम्ही पाहतो पाचारण आणि त्यासाठी असलेली गुणवत्ता म्हणजे आम्ही पाहतो ख्रिस्ताची धार्मिकतेचा झगा त्याला आम्हाला घातलेला आहे प्रियानो. ती नम्रता आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे म्हणजे आमंत्रित करीत आहे प्रियानो, आणि त्याच्यासाठी काय गुणवत्ता आहे आम्ही पाहतो. त्यासाठी थीम काय आहे तर नम्र अंतःकरण, दीन आत्मा प्रियानो. आम्ही पाहतो जे आत्म्यानं दीन ते धन्य आहे. ती क्वालिटी माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि आमच्यामध्ये ती थीम त्या प्रत्येक जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये ते असणं गरजेचं आहे. एकमेकांच्या समोर आले की त्यांनी लगेच ओळखलं पाहिजे की हा विश्वासणार आहे, देवानं निवडलेल्या प्रियानो. आम्ही पाहतो ती गुणवत्ता, ती क्वालिटी आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. गौरवात तुम्हाला पाचारण केले, आमंत्रण तुम्हाला दिलेलं आहे, त्याला योग्य असं वागा. हालेलुया. देवाचे लोक असल्यासारखे वागा, पवित्र प्रजा असल्यासारखे वागा, प्रकाशाची प्रजा असल्यासारखे वागा. द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका, स्थिर अंतःकरणाने राहू द्या आणि राहा. आणि किती परिस्थिती आली तर देवाला विश्वासू राहा, विश्वासामध्ये डगमगू नका प्रियानो. प्रभूला विश्वासू राहा म्हणजे देवाचं गौरव तुम्ही पाहणार आहात प्रियानो. आणि शेवटचं वचन आपण वाचूया आणि प्रार्थना करूया. ख्रिस्ती मंडळीचा मस्तक आणि म्हणून सभासदांचे ऐक्य असावे म्हणून काय लिहिले पहा. एफेसकराचं पत्र याचा 4 अध्याय 1 आणि 2 वचन. यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हास विनंती करतो की तुम्हास झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही चालावे पूर्ण नम्रतेने सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे. प्रियाने आज मंडळीमध्ये याच गोष्टीचा अभाव आहे. त्या देहाचे तुकडे तुकडे लोक करत आहेत प्रियानो आणि देवाचा आत्मा खिन्न होत आहे. तुम्ही तसं वागू नका प्रियानो. आपण मंडळी या नात्याने प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे देव विकसित करत आहे आणि देव आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येत आहे. त्यानं तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे. म्हणून बायबल मला सांगतं, यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही वागावे. हालेलुया. तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल, तुम्हाला केलेल्या आमंत्रणाला शोभेल असं तुम्ही वागावं, तसं तुम्ही राहावं. आणि त्याच गोष्टी आम्ही पाहतो प्रियानो. तुम्हाला झालेलं पाचारण कसं त्याच्यामध्ये असावं प्रियानो, आत्म्यामध्ये दीन असावं गरजेचं आहे प्रियानो. आत्म्यामध्ये दीन व्हा म्हणजे देवाचं राज्य तुम्ही पाहणार आहात. त्यानंतर आम्ही पाहतो त्या क्वालिटी पाचारणाला शोभेल असं वागणं म्हणजे काय असावं. 5व्या अध्यायाचं 3रं वचन मगाशी आपण वाचलं की जे आत्म्यानं दीन ते धन्य कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. दुसरं काय लिहिलेलं आहे, जे शोक करतात ते धन्य कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. आम्ही पाहतो ते आणि धार्मिकतेचे भुकेले व तहानेले असं बऱ्याच 8 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ती गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं प्रियानो. आणि पाचारणाला शोभेल असं आम्ही वागावं, आम्हाला झालेल्या पाचारणाला शोभेल असं प्रियानो. आणि मी पाहतो पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आहे आत्म्याने दीन व्हा. त्यानंतर शोक करता ते धन्य त्या सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य ते धन्य कारण पृथ्वीचे वतन त्यांना मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले ताणले ते धन्य कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य कारण त्याचबरोबर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य कारण त्या देवाचे पुत्र म्हणतील. असं आम्ही शोभेल असं वागणं गरजेचं आहे प्रियानो. पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत जे शोक करतात ते धन्य कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. आम्ही पाहतो अशा गोष्टी आपण देवाच्या कृपेने आपण पाहणार आहोत. देवाचा आत्मा आम्हाला शिकवणार आहे. आणि म्हणून आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आत्म्यामध्ये आपण लीन होऊयात, आज्ञापालन करा म्हणजे तुम्ही लीन होणार आहात प्रियानो. देवानं प्रभूला उंच केलं कारण त्याने आज्ञापालन करून स्वतःला लीन केलं आणि त्याच आज्ञापालन करून आपण स्वतःला लीन करूयात म्हणजे सर्वोच्च स्थान जे तुमच्यासाठी माझ्यासाठी देवानं राखून ठेवलंय त्याच्यामध्ये आपला प्रवेश होणार आहे. हालेलुया. याच आपले डोळे बंद करूयात, आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत आणि गौरवयुक्त पित्या अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवा पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो. तुझा शब्द पाठवून आज पुन्हा एकदा आम्हाला जागृत केलंस, आम्हाला उत्तेजित केलं देवा. स्वर्गाच्या राज्याची जी क्वालिटी, स्वर्गाच्या राज्याच्या ज्या अटी आहेत त्याच्याविषयी तो आमच्याशी बोलला देवा.
जे आत्म्यानं दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आम्ही कशा रीतीनं आत्म्यामध्ये दीन व्हावं त्या गोष्टी आज आम्हाला तू शिकवल्या देवा. आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणापाशी येतो देवा. आम्ही प्रार्थना करतो मला आणि मंडळीतील प्रत्येक उपासकाला, प्रत्येक दासाला दासीला माझ्या देवा आत्म्यामध्ये दीन राहण्यासाठी माझ्या देवा आम्हाला तुझी कृपा पुरव. आत्म्याच्या प्रेरणेने तू आम्हाला चालव. आम्ही रोज आमचं आत्मपरीक्षण करावं. ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्ही धारण करावी देवा. ख्रिस्तानं ज्याप्रमाणे आज्ञापालन करून स्वतःला लीन केलं माझ्या देवा आणि सर्वोच्च नाव त्याला प्राप्त झालं माझ्या देवा, त्याप्रमाणे आम्ही स्वतःला आणि लीन आज्ञापालन स्वतःला आम्ही लीन करावं माझ्या देवा आणि ते सार्वकालिक वतन आम्ही प्राप्त करून घ्यावं. सत्याच्या ज्ञानाप्रत आम्ही पोचावं अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा. माझ्या देवा परमेश्वराचं भय धर, त्याच्या आज्ञापाळ मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे तुझं वचन सांगतं आणि ते कर्तव्यामध्ये आम्ही तत्पर राहावं यासाठी आम्हाला तुझी विशेष कृपा पुरव देवा. वधस्तंभाचं शिक्षण आम्ही प्राप्त करून घ्यावं देवा. माझ्या देवा तू आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणतो तुम्ही दीन ते धन्य आहात, कारण स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. माझ्या देवा केवढा मोठा आशीर्वाद तो आम्हाला दिला देवा. आज आम्ही प्रार्थना करतो देवा ते गुणवत्ता आमच्यामध्ये येऊ देत, तो स्वभाव आमच्यामध्ये येऊ देत, ती क्वालिटी आमच्यामध्ये तू निर्माण कर माझ्या देवा. परमेश्वर पित्या ज्या गोष्टीसाठी तो आम्हाला आमंत्रित केलं, ज्या गोष्टीसाठी तो आम्हाला पाचन केलं देवा त्याला शोभेल असं आम्ही चालावं अशी कृपा तो आम्हाला पुरव देवा. आम्ही सर्वस्वी तुला शरण येतो देवा. आमचं तू सहाय्य कर देवा. मंडळीतला प्रत्येक उपासकाचा आत्मा, जीव आणि शरीर तुला स्वाधीन करतो देवा. आणि देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद त्यांच्यासाठी मी जाहीर करतो देवा. प्रत्येकाला अंतर्यामी बल संपन्न कर. प्रत्येकातला नवा मनुष्य रोज आणि रोज नवा कर माझा देवा. आणि परिपूर्णतेकडे जाण्यासाठी, पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचं तू सहाय्य कर माझा देवा. मंडळीमध्ये अधिक ऐक्य तू दे माझा देवा. विश्वासामध्ये वाढ प्रत्येकाची होऊ देत माझा देवा. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होऊन माझा देवा त्या शरीराला घट्ट बांधलं जाऊ देत अशी आम्ही प्रार्थना करतो देवा. ज्यांना आरोग्याची गरज आहे येशूच्या नावामध्ये आपल्याला आरोग्य त्यांच्यासाठी मी जाहीर करतो देवा. आणि दिलेल्या आरोग्याबद्दल मी तुझे आभार मानतो देवा. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल तुझे आभार मानतो. पवित्र आत्मा आमच्याशी बोलला, पवित्र आत्म्याच्या सहाय्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो माझा देवा. ज्यांचे मागच्या आठवड्यामध्ये वाढदिवस झाले माझा देवा येशूच्या नावाने त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो देवा. हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी अधिक मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरू दे. दीर्घायुष्य त्यांना तू दे. कल्याण दे, वरदान घेऊन त्यांना तू सामोरं देवा. आणि आयुष्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये देवा त्यांनी तुला विश्वासू राहावं अशी कृपा त्यांना तू पुरव. अशी अनेक वर्ष येशूच्या नावाने त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ दे देवा. ज्यांचे वाढदिवस झाले त्यांचा आत्मा, जीव आणि शरीर आस्वादित करतो. आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून जाहीर करती प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात सादर करतो. स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन, आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या आठवड्याचं जे वचन आहे मत्ते कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. धन्यवाद.